Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 10th economics subject chapter 1 development. पिक्चर बारकाईने ऑब्झर्व करा. या पिक्चर्समध्ये पहिलं तर तुम्हाला एक 4 व्हीलर दिसते, त्यानंतर एक माणूस आहे, त्याच्यावर काही एरोप्लेन्स आहेत, त्याच्यानंतर एक मोठा घरं आपल्याला दिसते जे बंगलोज आहेत, फ्लॅट सिस्टीम म्हणूया. छोटंसं एक घर आहे. इथे काही स्त्रिया झाडून काढताना दिसते, एक स्त्री झाडून काढताना दिसते, शेतीही करतात. त्याचबरोबर काही एक गवंडी आहे, विटा रस्त्यानं दिसतोय ना. हे डेव्हलपमेंट म्हणजे विकास. द आयडिया ऑफ डेव्हलपमेंट ऑर प्रोग्रेस हॅज ऑलवेज बीन विथ अस. म्हणजेच आपण असं म्हणूया की विकासाचे जी काही विचार आहेत किंवा प्रगतीचे विचार आहेत हे नेहमी आपल्यासोबत असतात. We have aspiration or desire about what we would like to do and how we would like to live. आणि म्हणून आपल्या ह्या नेहमी आकांक्षा किंवा इच्छा असतात की आपल्याला काय करायला आवडेल, कसं राहायला आवडेल. सिमिलरली वी हॅव आयडिया अबाउट वॉट कंट्री शुड बी लाईक. त्याचबरोबर आपले आणखीनही आपले असे विचार असतील की देश हा कसा असला पाहिजे. व्हॉट आर द इसेन्शियल थिंग दॅट वी रिक्वायर. कोणकोणत्या गरजेच्या वस्तू आहेत ज्या आपल्याला पाहिजे आहेत. कॅन लाईफ बी बेटर फॉर ऑल. याच्यापेक्षा जीवन आणखीन सुखकर होऊ शकतं का, चांगलं होऊ शकतं का. हाऊ शुड पीपल लिव्ह टुगेदर. लोक एकत्र कसे राहू शकतात. कॅन देअर बी मोर इक्वॅलिटी. तिथे आणखीन खूप सारं म्हणूया समानता असू शकते का याच्यापेक्षा जास्त. सो डेव्हलपमेंट इन्व्हॉल्व्स थिंकिंग अबाउट दीज क्वेश्चन्स अँड अबाउट द वे इन विच वी कॅन वर्क टुवर्ड्स अचिव्हिंग दिस गोल. म्हणून डेव्हलपमेंट म्हणजे काय की आपण ह्या सगळे जे आत्ता प्रश्न पाहिले त्याच्याविषयी विचार करणे आणि ते जे क्वेश्चन्स आहेत आत्ता जे आपण पाहिलेत ना क्वेश्चन्स, त्या क्वेश्चन्सचा विचार करणे. आणि मग त्याच्यातून आपण असं म्हणूया की हे काय आहेत वेज इन विच वी कॅन वर्क टुवर्ड अचिव्हिंग दिस गोल. आणि मग याच्यातूनच आपण सगळ्यांनी एकत्र काम करायचं आहे. त्याच्यामधून आपलं जे काही ध्येय आहे, आपलं जे काही गोल आहे ते आपण प्राप्त करणार आहोत. सो दिस इज अ कॉम्प्लेक्स टास्क अँड इन दिस चॅप्टर वी शॅल मेक द बिगिनिंग ॲट अंडरस्टँडिंग डेव्हलपमेंट. आणि म्हणून ही एक आपण म्हणूया गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आणि सुरुवातीला आपण या चॅप्टरमध्ये डेव्हलपमेंट म्हणजे काय हे पाहणार आहोत. सो यू विल लर्न मोर अबाउट दीज इश्यूज अ ग्रेटर डेप्थ इन हायर क्लासेस. तर आपण याच्याविषयी आणखीन खूप सारा जास्त अभ्यास करणार आहोत या डेव्हलपमेंट या विषयाचा. पण ज्यावेळेस तुम्ही वरच्या वर्गामध्ये जाल, ऑल्सो यू विल फाइंड आन्सर्स टू मेनी ऑफ दिस क्वेश्चन नॉट जस्ट इन इकॉनॉमिक्स बट ऑल्सो इन युअर कोर्स इन हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स. हे ज्या प्रश्नाचे उत्तर आहेत तुम्हाला इकॉनॉमिक्स, हिस्ट्री किंवा पॉलिटिक्सचे तुमचे विषय आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सापडतील. दिस इज बिकॉज द वे वी लिव्ह टुडे इज इन्फ्लुएन्स्ड बाय द पास्ट. हे असं का आहे कारण आपण ज्या पद्धतीने आता राहतो याचा आपल्या भूतकाळाचा नेहमी प्रभाव हा आपल्यावर असतो. सो वी कांट डिझायर फॉर चेंज विदाऊट बिंग अवेअर ऑफ दिस. आणि म्हणून आपण असं म्हणूया की हे आपल्याला समजल्याशिवाय आपण बदलाची इच्छाही करू शकत नाही. सो वी कांट डिझायर फॉर चेंज विदाऊट बिंग अवेअर ऑफ दिस. In the same way, it is the only through democratic political process that these hopes and possibility can be achieved in real life. आणि म्हणून हे आपण हे आपले जे ध्येय आहेत हे कधी प्राप्त करू शकतो. ही एक लोकशाही राजकीय प्रक्रिया आहे. त्याच्यामधून आपल्या ज्या काही इच्छा आहेत किंवा आपल्या ज्या काही आकांक्षा आहेत त्याच्या आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये पण ह्याच्या जी शक्यता आहेत आपण ह्या रिअल लाईफमध्ये प्राप्त करू शकतो. इथे एक चित्र आहे पहा, गाडी आहे, वेगवेगळ्या 4 व्हीलर्स आहेत. इथे रो हाऊस आपल्याला बंगला दिसतो. त्याच्यामध्ये प्रत्येक फॅमिली, एकजण वाचन करतो आहे, काही जण टी व्ही पाहत आहेत, बरोबर. एक जणाकडे मात्र सायकल आहे फक्त. सो विदाऊट मी दे कॅनॉट डेव्हलप. यामध्ये हे सांगतं आहे की माझ्याशिवाय तुम्ही विकसित होऊ शकत नाही. अँड दिस सिस्टम आय कॅनॉट डेव्हलप. पण ह्या पद्धतीमध्ये मी विकसित होऊ शकत नाही असं हां सांगतो आहे. सो व्हॉट डेव्हलपमेंट प्रॉमिसेस डिफरंट पीपल डिफरंट गोल.
विकास काय वचन देतं? वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे त्यांचे लक्ष्य आहे, वेगवेगळे त्यांचं ध्येय आहे. सो लेट्स ट्राय टू इमॅजिन व्हॉट डेव्हलपमेंट ऑर प्रोग्रेस इज लाईकली टू मीन टू डिफरंट पर्सन लिस्टेड इन द टेबल 1.1. आणि मग आपण चला कल्पना करूया की आपण ह्या टेबल खाली एक टेबल आहे 1.1मध्ये, त्याच्यामध्ये आपण पाहूया की विकासाची जी काही आयडिया आहे ती वेगवेगळ्या लोकांसाठी कशी आहे. सो व्हॉट आर देअर ॲस्पिरेशन, आणि ह्या खाली जे लोक आता येणार आहेत 1 पॉईंटमध्ये त्यांच्या काय इच्छा आहेत. यू विल फाइंड दॅट सम कॉलम आर पार्शियली फिल्ड. याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की काही जे कॉलम आहेत हे काही भरलेले आहेत. ट्राय टू कम्प्लीट द टेबल. यू कॅन ऑल्सो ॲड एनी अदर कॅटेगरी ऑफ पर्सन. तुम्ही ह्या कॅटेगरीच्या पर्सनमध्ये दुसरीही व्यक्ती ॲड करू शकतात. इथे एक चित्र आहे, सायकल दिसते तुम्हाला, गाडी दिसते एक, आणि एक मुलगा आहे. सो यू वॉन्ट अ कार. The way our country is set up, all you can hope for is maybe to one day own the rickshaw you pulley. आणि मग त्याच्यामध्ये हा जो छोटा आहे तो विचारतोय की तुम्हाला कार पाहिजे का. आज देशाची अशी स्थिती आहे, त्यामध्ये तुम्ही फक्त अशी आशा करू शकता की तुम्हाला कदाचित रिक्षा, माझ्याकडे रिक्षा असते तर बरं झालं असतं असं वाटेल. चला तर मग डेव्हलपमेंट गोल्स फॉर द डिफरंट कॅटेगरीज ऑफ पर्सन. प्रत्येक जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तीनुसार वेगवेगळ्या व्यक्तींचे विकासाचे काय लक्ष आहे, विकासाचं काय ध्येय आहे ते आपण पाहणार आहोत. पहिलं आहे कॅटेगरी ऑफ पर्सन आणि डेव्हलपमेंट गोल ऑर ॲस्पिरेशन काय आहेत. तर एक लँडलेस रुरल लेबर आहे, ज्याच्याकडे जमीन नाही, तो आपण म्हणूया ग्रामीण भागातील मजूर आहे. त्याच्या काय अपेक्षा असतात, त्याच्या काय इच्छा आहेत. गोल म्हणजे काय, व्हॉट यू डिझायर, व्हॉट यू ॲस्पायर. तुमच्या नीड, गरजा काय आहेत, तुम्हाला काय पाहिजे. तर त्या आपण म्हणूया त्या आपल्या गोल्स आहेत, ध्येय आहेत. तर मग ह्या लेबरचे काही ध्येय असतील, ज्याच्याकडे जमीन नाही आहे, तर मोर डेज ऑफ वर्क अँड बेटर वेजेस. जास्तीत जास्त काम मिळालं पाहिजे, चांगला पगार मिळाला पाहिजे. लोकल स्कूल इज एबल टू प्रोव्हाइड क्वालिटी एज्युकेशन फॉर द चिल्ड्रन. एक चांगली शाळा मिळाली पाहिजे जिथे आम्हाला चांगलं शिक्षण मिळेल आमच्या मुलांना. देर इज अ नो सोशल डिस्क्रिमिनेशन अँड दे टू बिकम अ लीडर इन द विलेज. आणि म्हणून जिथे सामाजिक भेदभाव हा केला जाणार नाही आणि आमचे मुलं हे गावामध्ये लीडर, नेते हे असतील. सो प्रॉस्परस फार्मर फ्रॉम पंजाब. आता इथे आपण म्हणूया समृद्ध शेतकरी जो पंजाबमधला आहे त्याचे काय गोल्स आहेत डेव्हलपमेंटविषयी किंवा ॲस्पिरेशन, त्याच्या काय इच्छा आहेत. तर त्याचे डेव्हलपमेंट गोल असे आहेत. ॲश्युअर्ड हाय फॅमिली इन्कम थ्रू हाय सपोर्ट प्राइजेस फॉर देअर क्रॉप. मग तो काय म्हणतो की माझ्या फॅमिलीला जास्तीत जास्त इन्कम झाला पाहिजे, आणि तो इन्कम कधी होईल, ज्यावेळेस माझे जे पीक आहे त्याला जास्तीत जास्त समर्थनीय बाजारभाव मिळेल, किंमत मिळेल. थ्रू द हार्ड वर्किंग अँड चीप लेबर्स. चांगले कारागीर, कामगार मला स्वस्तात मिळाले पाहिजे, जे कष्टाळू आहेत. दे शूड बी एबल टू सेटल देअर चिल्ड्रन ॲब्रॉड. आणि त्यांना त्यांची जे काही मुलं आहेत ते परदेशामध्ये शिकवायचे आहेत. आता आपण इथे जे रिकामे जागा आहेत ते तुम्हाला ॲक्टिव्हिटीमध्येच भरायचे आहेत, की प्रत्येकाचे हे गोल जे आहेत किंवा ॲस्पिरेशन प्रत्येक व्यक्तीच्या ह्या काय काय असू शकतात. इथे पुढे आहे एक, शेवटी आहे, गर्ल फ्रॉम अ रिच अर्बन फॅमिली. शी गेट्स ॲज मच फ्रीडम ॲज हर ब्रदर इज एबल टू डिसाईड वॉट शी वॉन्ट्स टू डू इन लाईफ. शी इज एबल टू पर्स हर स्टडीज ॲब्रॉड. आता एक श्रीमंत फॅमिलीतली मुलगी आहे, तिच्या काय इच्छा आहेत, तिला जास्त स्वातंत्र्य, फ्रीडम हे तिच्या भावासारखं हे मिळालं पाहिजे. आणि म्हणून तिला असं वाटतं आहे की शी इज एबल टू डिसाईड वॉट शी वॉन्ट टू डू इन लाईफ. आणि तिला स्वतः हे डिसाईड करता आलं पाहिजे की तिला पुढे जीवनामध्ये काय व्हायचं आहे, आणि तिला जो अभ्यास आहे तिचा तो परदेशामध्ये करायचा आहे. तर हे सगळे आपण पाहिलं की रिच फॅमिली, एक मुलीची इच्छा आहे श्रीमंत फॅमिलीतली. त्याचबरोबर पंजाबमधील एक आपण शेतकरी पाहिला, आणि लँडलेस लेबर आपण पाहिला. हे 3 उदाहरणं पाहिले, बाकीचे तुम्ही ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात त्याच्या पुढे लिहायचं आहे. बरोबर आहे. तर एक आपण शेवटचं पाहूया, आदिवासी फ्रॉम नर्मदा व्हॅली. आता ह्यांचे नर्मदा व्हॅलीमधल्या आदिवासींची काय काय इच्छा होऊ शकते. आपल्याला माहिती आहे की नर्मदा येथे आपण डॅम बांधला गेला आणि बरेच आदिवासी हे विस्थापित झाले. मग ते काय म्हणतील की आम्हाला पर्यायी व्यवस्था ही केली पाहिजे राहण्याची सध्या तरी. त्याचबरोबर ही धरणाची उंची कमी केली पाहिजे. बरोबर आहे. आम्हाला चांगलं एज्युकेशन मिळालं पाहिजे.
आम्हाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी आमच्यामध्ये जो भेदभाव केला जातो तो भेदभाव कमी केला पाहिजे. तर हे एक मी सांगितलं की व्हॉट आर देअर ॲस्पिरेशन्स दॅट दे वॉन्ट अ क्वालिटी एज्युकेशन, दे वॉन्ट अ डिस्प्लेस द आदिवासी हॅव डिस्प्लेस्ड, hence they want a good accommodation for them, they want good quality education, they don't want any kind of social discrimination and safe environment. So these are the development goal of the an Adivasi from Narmada Valley. Okay, so बाकीचे जे आहेत ते तुम्ही पूर्ण करायचे आहेत. So having filled table 1.1, let us now examine it. Do all these persons have the same notion of development or progress? आणि आपण ह्या टेबल 1.1 फिल केल्यानंतर आपल्या अशा लक्षात येईल की सर्व ह्या लोकांच्या ज्या विकासाच्या ज्या नोशन म्हणजे काय, संकल्पना, विकासाची जी कल्पना आहे ती सगळ्यांची सारखी आहे का? मोस्ट लाईकली नॉट. सगळ्यांच्या विकासाचे जे काही ध्येय आहेत किंवा त्यांच्या ज्या इच्छा आहेत ह्या वेगवेगळ्या आहेत. सो दे सीक थिंग्स दॅट आर द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर देम, दॅट इज दॅट विच कॅन फुलफिल देअर ॲस्पिरेशन ऑर डिझायर. आणि म्हणून प्रत्येक जी कॅटेगरीज आपण पाहिली, मग त्याच्यामध्ये कामगार असेल, समृद्ध शेतकरी असेल, बरोबर आहे, त्याचबरोबर रिच फॅमिलीमधली गर्ल असेल, आदिवासी असतील, प्रत्येकाच्या जे काही गोल आहेत, ॲस्पिरेशन, जे इच्छा आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. त्यांच्यामध्ये विकासाची जी संकल्पना आहे ती वेगवेगळी आहे. आणि म्हणून त्यांच्या इच्छानुसार, त्यांच्या आकांक्षानुसार विकासाची ही जी संकल्पना आहे प्रत्येकाची वेगळी आहे. इनफॅक्ट ॲट टाईम 2 पर्सन ऑर ग्रुप ऑफ पर्सन मे सीक थिंग्स विच आर कॉन्फ्लिक्टिंग. आपण असं म्हणूया की 2 व्यक्ती किंवा 2पेक्षा अधिक जे आपण म्हणूया ग्रुप्स ऑफ पर्सन, एक ग्रुप, 2 ग्रुप, प्रत्येक ग्रुपचे जे काही इच्छा आकांक्षा ह्या ज्या आहेत त्या कॉन्फ्लिक्टिंग असू शकतात. कॉन्फ्लिक्टिंग म्हणजे विचार, कॉन्फ्लिक्टिंग म्हणजे 2 व्यक्ती किंवा 2 ग्रुपचे ज्या इच्छा आकांक्षा आहेत डेव्हलपमेंटविषयी त्या परस्पर विरोधी, कॉन्फ्लिक्टिंग, परस्पर विरोधी हे असू शकतात. पाहूया आपण. अ गर्ल एक्सपेक्ट ॲज मच फ्रीडम अँड अपॉर्च्युनिटी ॲज हर ब्रदर. आता इथे आपण म्हणूया एक मुलगी आहे, तिला मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य पाहिजे, संधी पाहिजे, ॲज हर ब्रदर, तिच्या भावासारखंच तिला स्वातंत्र्य पाहिजे किंवा संधी तिला मिळाली पाहिजे. अँड दॅट ही ऑल्सो शेअर इन द हाऊसहोल्ड वर्क. त्याचबरोबर तिला असं वाटतं आहे की माझ्या भावाने घरातली कामंही केली पाहिजे. हर ब्रदर मे नॉट लाईक दिस. परंतु भावालाच्या ज्या ॲस्पिरेशन आहेत, आपण म्हणूया इच्छा ज्या आहेत, त्या तिच्यासारख्या असतील का? नक्कीच नाही. म्हणून ह्या दोघांच्या, गर्ल्स अँड बॉईज, ह्या दोघांच्या ॲस्पिरेशन ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. म्हणून डेव्हलपमेंटविषयी प्रत्येक 2 आपण म्हणूया व्यक्तींच्या किंवा 2 गटांच्या या डेव्हलपमेंटविषयी ज्या काही ॲस्पिरेशन आहेत, प्रोग्रेसविषयी ज्या काही त्यांच्या ज्या काही ॲस्पिरेशन आहेत, इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, त्या परस्पर विरोधीही असू शकतात. हे आपण त्या मुलाच्या आणि मुलीच्या बाबतीत पाहिलं. सिमिलरली, टू गेट मोर इलेक्ट्रिसिटी, industrialists may want more dam, but this may submerge the land and disrupt the lives of the people who are displaced, such as tribal. आता एक आपण म्हणूया उद्योगपती आहे आणि त्या उद्योगपतीला काय पाहिजे? जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी, वीज ही पाहिजे. आणि म्हणून त्याला वाटतं की इथे डॅम बांधले पाहिजे, धरणं बांधले पाहिजे. सो परंतु याच्यामुळे धरण हे बांधलं तर इंडस्ट्रियलिस्टसाठी विकास काय आहे की मी इथं चांगला उद्योगधंदा सुरू करेल, मला इलेक्ट्रिसिटी पाहिजे, त्यासाठी जे डॅम पाहिजे. परंतु दुसरी हा इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे श्रीमंत लोकांचा आहे. त्याचबरोबर विरोधी दुसरा गट कोणता आहे, त्यांची काय आहे? ते म्हणेल की आमची जमीन गेली, या धरणामध्ये आमची जमीन जाते, बरोबर, किंवा इंडस्ट्रीमध्ये आमची जमीन गेलेली आहे आणि याच्यामुळे आमचं जे जीवनमान आहे ते खालावलेलं आहे आणि आम्हाला आता कुठंतरी डिस्प्लेस्ड, स्थलांतर हे करावं लागणार आहे, जसे काही आदिवासी असेल. सो दे माइट रिसेंट दिस अँड मे प्रिफर स्मॉल चेक डॅम टँक्स टू इरिगेट देअर लँड. आणि म्हणून हे जे लहान आपण म्हणूया जे काही ट्रायबल्स आहेत त्यांना काय पाहिजे, त्यांना जर जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, उद्योगपतीने जर जास्तीत जास्त एक मिनट, उद्योगपतीने जास्तीत जास्त जर धरण बांधले, त्याचबरोबर जास्तीत जास्त धरणं बांधले, त्यांनी इलेक्ट्रिसिटी तयार केली, तर तेथील त्यांना जमीन ही गमावी लागणार आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर त्यांना जे आदिवासी आहेत त्यांना तिथून जावं लागणार आहे, दुसरीकडे त्यांना राहायला जावं लागणार आहे. म्हणून
हे आदिवासींना हे काय म्हणूया चीड त्यांच्या मनामध्ये निर्माण करू शकते. आणि म्हणून आदिवासींसाठी काय आहे डेव्हलपमेंट गोल, की लहान लहान धरणं, लहान लहान टँक बांधले जावे जेणेकरून त्यांची शेती जी आहे त्याचं सिंचन केलं जाईल. सो टू थिंग्स आर क्वाईट क्लिअर. वन डिफरंट पर्सन कॅन हॅव डिफरंट डेव्हलपमेंट गोल. म्हणून आपण असं म्हणूया की एका व्यक्तीचे वेगवेगळे व्यक्ती आहेत, त्यांचे वेगवेगळे विकासाचे हे ध्येय असतात. आणि what may be development for one may not be development for other. एकासाठी जो विकास आहे तो दुसऱ्यासाठी नाही आहे. सो इट मे इवन बी डिस्ट्रक्टिव्ह टू अदर. आणि म्हणून एकासाठी जो विकास आहे तो दुसऱ्यासाठी विनाशकारी हा असू शकतो. पहा त्यामध्ये एक फोर व्हीलर आहे, तो काय म्हणतो, दोज पीपल डोंट वॉन्ट डेव्हलपमेंट. आणि इथे एक शेतकरी आहे ज्याच्याकडे आपण एक स्त्री आहे, छोटंसं बाळ आहे, तिला राहायला काही नाही आहे, ती रस्त्याच्या कडेला बसलेली आहे. हिच्यासाठी तिला चांगलं घर मिळालं पाहिजे. तिची हा हा ही ही डेव्हलपमेंटविषयी इच्छा असू शकते. मला चांगलं फूड मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. आणि हा जो गाडीवाला आहे तो म्हणेल मला चांगला रोड असला पाहिजे. बरोबर आहे. तर म्हणून प्रत्येकासाठी डेव्हलपमेंटचे जे काही गोल आहेत हे वेगवेगळे आहेत. सो दिस इज ऑल. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.